श्री स्वामी समर्थ. 31 मे 2026 ला रविवारचा दिवस अत्यंत पवित्र आणि खास मानला जात आहे. कारण या दिवशी अधिक मासातील पवित्र पौर्णिमा आली आहे. 3 वर्षांनी एकदा येणारा अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा तर आणखी शुभ मानली जाते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, सेवा, दान आणि उपाय जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता आणतात. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी आतुरतेने वाट पाहत असतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि चंद्र मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा मनाला शांतता देणारी मानली जाते. अधिक महिना हा सामान्य महिना नसून पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जातो. पुराणांमध्ये सांगितले आहे की या महिन्याला कोणी स्थान दिले नाही, तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले आहे आणि तो पुरुषोत्तम महिना म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणून या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि सेवा अनेक पटीने फळ देते अशी श्रद्धा आहे. म्हणून 31 मे रोजी सकाळी शक्य तितक्या लवकर उठावे, स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घालावे, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून तुळशीपाशी पाणी अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावावा. या दिवशी घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. राग, भांडण, कडू बोलणे, अपशब्द आणि नकारात्मक विचार टाळावे, कारण ज्या घरात शांतता असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा नक्कीच टिकून राहते असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करावे. अत्यंत शुभ मानले जाते. तुळस माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि विष्णूंना ती खूप प्रिय आहे. म्हणून विष्णूंना पिवळी फुले, तुळस आणि खीर अर्पण केल्यास भगवान प्रसन्न होतात आणि अशी श्रद्धा आहे. पूजा करताना शांत मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जपावा. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की या मंत्रामुळे मनाला नक्कीच शांती मिळते आणि घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. अधिक मास पौर्णिमेला दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व दिले जाते. संध्याकाळी तुळशीपाशी, देवघरात आणि मुख्य दरवाजाजवळ तुपाचे दिवे लावावेत. असे मानले जाते की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, घरात सुख समृद्धी येते. शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन दिवा लावावा आणि काही वेळ शांत बसून भगवानाचे नामस्मरण करावे. नामस्मरण केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या दिवशी खीरचा नैवेद्य दाखवणे देखील शुभ मानले जाते. खीर ही शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूंना खीर अर्पण करून नंतर घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावी. काही लोक या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करतात. पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते आणि अखंड माता लक्ष्मीचा आपल्या घरी वास असतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. एका तांब्यात पाणी घ्यावे, त्यामध्ये थोडे दूध आणि अक्षता टाकून चंद्राला अर्पण करावे. अर्घ्य देताना मनातील इच्छा शांतपणे भगवानाकडे व्यक्त करावी. अनेक लोक सांगतात की या दिवशी केलेली प्रार्थना मनाला मोठा दिलासा देते. चंद्रदर्शनानंतर काही वेळ शांत बसून ध्यान केल्यास मन स्थिर होते असे मानले जाते. अधिक मासात दानाला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी गरिबांना अन्नदान करावे. शक्य असल्यास तांदूळ, साखर, पिवळी वस्त्रे किंवा फळांचे दान नक्कीच करावे. दान करताना अहंकार ठेवू नये. आपल्या इच्छेनं पूर्णपणे दान करावे. पुराणामध्ये सांगितलं आहे की मनापासून केलेले छोटे दानही मोठे पुण्य देऊ शकते. काही लोक या दिवशी पक्ष्यांना दाणे टाकतात, गायींना चारा देतात किंवा गरजू लोकांना अन्न वाटतात. ही सेवा देखील अत्यंत पुण्यदायी मानली जाते. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्या आणि विष्णूंचे नामस्मरण करावे. तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम ऐकणे किंवा भगवान विष्णूंची भजने ऐकणे देखील शुभ मानले जाते. काही लोक पूर्ण रात्र नामस्मरण करतात किंवा विष्णू सहस्त्रनामावली वाचन करतात, पठण करतात.
कारण पौर्णिमेची रात्र भक्तीसाठी विशेष मानली जाते आणि या अधिक मास पौर्णिमेला तीर्थयात्रेला देखील विशेष महत्त्व दिले गेले जाते. अनेक भक्त या दिवशी पवित्र नदी, मंदिर किंवा तीर्थक्षेत्र येथे जाऊन दर्शनासाठी जातात. असे मानले जाते की या दिवशी केलेली तीर्थयात्रा मन शुद्ध करणारी आणि पुण्यदायी असते. काही लोक पंढरपूर, तिरुपती, नाशिक, त्र्यंबकेश्वर किंवा आपल्या जवळच्या विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घेतात. तीर्थस्थळी स्नान करून भगवानाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. मंदिरात जाऊन तुळस, फुले आणि नैवेद्य अर्पण करावे. काही लोक संपूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतात. असे मानले जाते की तीर्थयात्रा ही फक्त शरीराचा प्रवास नसून मन आणि आत्म्याला शांती देणारी एक पवित्र साधना असते. म्हणून या दिवशी काही गोष्टी टाळणे देखील आवश्यक मानले जाते. कोणाचाही मोठ्यांचा अपमान करू नये, खोटे बोलू नये, घरात भांडण करू नये आणि तामसिक अन्न टाळावे जसे की मांसाहार, मद्यपान करू नये आणि या दिवशी मन आणि घर दोन्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक लोक आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी खास उपाय करतात. भगवान विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करून ओम श्री नमा मंत्र जपला जातो. मानसिक शांतीसाठी चंद्रदर्शन करून ध्यान केले जाते. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ 2 तुपाचे दिवे लावले जातात. सुख समृद्धीसाठी गरजू लोकांना गोड पदार्थ दान केले जातात. म्हणून या दिवशी शक्य असल्यास घरी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वरील सर्व उपाय करण्याचा आपण प्रयत्न करावा. 31 मे 2026 ची ही अधिक मास पौर्णिमा भक्ती, सेवा, दान आणि सकारात्मकतेचा सुंदर दिवस मानला जात आहे. श्रद्धेने केलेली छोटी पूजा देखील मनाला समाधान देऊ शकते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांच्या घरावर अखंड राहो. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना आहे. म्हणून या दिवशी आपल्याकडनं जी सेवा जमतील ती सेवा करण्याचा, यापैकी कोणतीही एक तरी सेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या कुलदैवतची सेवा पौर्णिमेला करणे विसरू नका. या अधिक महिन्यामध्ये पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी, माता लक्ष्मीची सेवा कशी करावी या संदर्भातील व्हिडिओ लवकरच घेऊन येतील. तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू.